रेसिंग कार चालवणं हे अनेकांना आवडतं, पण ही बनवणं तसं अवघडच. पण इच्छा असेल तर सर्व काही साध्य होतं. अगदी सगळ्या गोष्टींवर मात करत पाहिलेलं स्वप्नही पूर्ण होतं म्हणतात तसंच. पुण्यातील सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग मधल्या मुलांनी अशीच त्यांच्या स्वप्नातली फॉर्म्युला रेस कार बनवली आहे. आणि नुसतीच बनवली नाहीये, तर या रेस कारनं देशातील स्टुडंट फॉर्म्युला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत व्हर्च्युअल फेजमध्ये संपूर्ण देशातनं पहिला क्रमांकही मिळवलाय. पाहुयात पुण्यातल्या रॅन्चोनची प्रयोगशील कहाणी. फॉर्म्युला 1 रेसिंग कार. ही कार चालवणं हे अनेकांचं स्वप्नच. एखादी रेसिंग कार उर्मीनं चालवणं हेच या रेस कारचं वैशिष्ट्य. आणि जर ही स्वप्नातली रेस कार खरंच सत्यात उतरली तर? पुण्यातल्या सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग मधल्या मुलांनी अशीच एक रेसिंग कार बनवली आहे. अभियांत्रिकीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वर्षात शिकणाऱ्या या मुलांनी एकत्र येत ही कार बनवली आहे. आणि नुसती बनवली असं नाही, तर या रेस कारनं सुप्रा आणि बाहा या देशातील रेस कारच्या स्पर्धेत अव्वल स्थान मिळवत स्वतःला सिद्धही केलंय. प्राथमिक डिझाईन फेरीत तांत्रिक निकषांची पूर्तता करत या कारनं मुख्य फेरीत प्रवेश केला. यावेळी देशभरातील IIT, वेट्स, NITच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 167 रेस कार्समधून व्हर्च्युअल फेजमध्ये ही कार पहिली आली आहे आणि आता सज्ज झाली आहे मुख्य फेरीत विजय मिळवण्यासाठी. सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या मुलांनी याच महाविद्यालयात आपल्या वर्कशॉपमध्ये स्वतः ही कार बनवली आहे. ह्या कारबद्दल म्हणजे ॲक्सेलरेशन चांगलं आहे, कार नीट अँड क्लीन आहे, कारचा पार BHP जास्त आहे आणि कार बऱ्यापैकी कॉम्पॅक्ट आहे आणि लाईट वेट. टीममेट्स तर काय, हे सगळं काही येते सगळं त्यांच्यामुळेच आहे. जे काही येते फर्स्ट आले सगळं टीममेट्समुळेच आहे. की जे म्हणजे कसं असतं की प्रत्येक वेळेला फक्त म्हणजे कोणी नसलं तरी टीममेट्सच असतं. हे जे वर्कशॉप्स आहेत ते सगळे 24 तास सुरू असतात की यांच्यापैकी कोणी ना कोणी असतं तिकडे. ही रेसिंग कार बनवताना म्हणजे खूप शिकायला भेटलं. मी स्वतः इथे म्हणजे या कॉम्पिटिशनसाठी कॉस्ट रिपोर्ट, बी प्लॅन हे केलं. मला नक्की डिझाईन व्हॅलिडेशन काय होतं हे याच्यातून शिकायला भेटलं. त्यानंतर बी प्लॅन म्हणजे आपण पुढे बी प्लॅन म्हणजे बिझनेस प्लॅन असतो. तिथे जे काय आपण कारचे फीचर्स आहेत ते पुढे कसं आपण त्याचं बिझनेस करू ते शिकायला भेटतं. मी टीममध्ये स्पॉन्सरशिपचं म्हणजे काम केलेलं आहे स्पॉन्सरशिप डिपार्टमेंटमध्ये. तर मी कंपनीजमध्ये जायला भेटलं डिफरंट तिथे स्पॉन्सर्सकडून म्हणजे कसं तिथे आपण जाऊन बोललं पाहिजे, आपण स्वतःला कसं रिप्रेझेंट केलं पाहिजे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट खूप काही शिकायला भेटलं. इंजिन ट्युनिंग पासून अगदी या रेसच्या कारच्या डिझाईन पर्यंत आणि स्पॉन्सर्स मिळवण्यासह सगळी कामं हे विद्यार्थीच करतात आणि त्यातनं खूप काही शिकायला मिळाल्याचंही आवर्जून सांगतात. विद्यार्थ्यांनी स्वतः शिकतच ही कार बनवली आहे, त्यामुळं त्यांचे अनुभवही भरपूर आहेत. या रेस कारची काय वैशिष्ट्ये आहेत ती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. विद्यार्थ्यांनी ही कार स्वतःच्या कर्तृत्वावर, मेहनतीवर बनवली असल्याचं महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक सांगतात. तसंच त्यांच्या या रेस कारनं महाविद्यालयाचं नाव मोठं केलं असून शाबासकीची थाप विद्यार्थ्यांच्या पाठीवर मारताना त्यांचा ऊरही अभिमानानं भरून येतोय. म्हणजे आमच्या मुलांनी जे अतिशय अप्रतिम यश मिळवलेलं आहे सुप्रामध्ये, आमचा मान त्यांनी भारतामध्ये सर्वोत्कृष्ट एका विशिष्ट लेवलला आम्हाला नेऊन ठेवलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांचं कर्तृत्व आहे, त्यांचं एंथुजियाझम आहे आणि त्यांची स्किल्स आहेत. कंपटीशन जो है वो बढ़ता जा रहा है क्योंकि पिछले बार रफ़ी 300 से ज़्यादा गाड़ियों ने पार्टिसिपेट किया और उसमें से हमारी टीम जो है उसमें गई थी ऑल ओवर इंडिया. सो और बच्चों को जो कॉन्फिडेंस मिलता है उससे ज़्यादा और कोई गेम नहीं है इस प्रोजेक्ट का. सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची ही रेस कार आता सुप्रा आणि बाहाच्या शेवटच्या टप्प्यात सहभागी होणार आहे. देशभरातून आलेल्या 110 रेसिंग कार सोबत आता चेन्नईमध्ये त्यांची स्पर्धा असेल. या स्पर्धेतही ते अव्वल ठरतील अशी आशा करायला हरकत नाही. कॅमेरामन संपत मोरेसह स्नेहा कांबळे, साम TV, पुणे.